शहामुनीकृत मराठी ग्रंथ सिद्धांतबोध याचा मराठी अर्थ आपण पाहत आहोत. अध्याय 36 श्रीकृष्ण अर्जुन संवाद. अध्यायाला सुरुवात करूया. राज्यलोभाने कपट करून कौरवांनी पांडवास वनवासास पाठवले. 13 वर्ष त्यांनी अनंत क्लेश दुःख भोगले पांडवांनी. नंतर ते आपला राज्य विभाग मागू लागले. परंतु कौरवाधिपती दुर्योधन ते देण्यास तयार नसल्याने कुरुक्षेत्रात युद्धाची तयारी झाल्यावर धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की कौरव पांडवात विजय कोणाचा होईल. संजय म्हणाला की धृतराष्ट्र राजा. दोन्ही सैन्य एकत्र होताच कृष्णाने अर्जुनाचा रथ मध्यभागी आणल्यावर अर्जुन आपल्या गोत्रजांस पाहून कळवयाने श्रीकृष्णाला म्हणाला की हे देवा, येथे आप्तवर्गाशिवाय स्वकीय मित्रपरिवाराशिवाय कोणी दुसरं दिसत नाही. स्वजनांचा वध करावा असे कोणत्या शास्त्रात सांगितले आहे बरे. गोत्रजांचा वध केल्यास नरकाचा मार्ग धरावा लागतो. जर दुर्योधनाला मारावे तर धर्माला तरी का मारू नये, म्हणजे युधिष्ठिराला का मारू नये. या आमच्या आचरणाने आम्हास आणि आमच्या पूर्वजास दारुण म्हणजे भयानक असा नरक प्राप्त होईल. नाशिवंत राज्य भोगण्यासाठी हे अनुचित कर्म आम्ही का करावं. तरी संन्यास घेऊन वनात जावं, पण युद्ध करू नये. आपण निर्वैर होऊन म्हणजे वैरभाव सोडून त्यांचे बाण सहन करू आणि त्यातच मरण आल्यास आपले कल्याण होईल. चला आता इकडे राहणे बरे नाही. याप्रमाणे अर्जुनाला मोहाने व्यापताच त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. अर्जुनाची ही दशा पाहून श्रीकृष्ण म्हणाले की हे अर्जुना, तुला दुःख का झाले ते सांग. तू आपल्या पराक्रमाने शंकरास जिंकलेस, गंधर्वास शिक्षा करून कौरवांना सोडवलेस, मातेकरता इंद्राचा ऐरावत आणलास, मत्स्ययंत्र भेदून द्रौपदी जिंकलीस, कर्णास जिंकलेस. तुझी कीर्ती ऐकून अनेक राजे तुझी स्तुती आणि महिमा वर्णन करतात. असे असून हे अर्जुना, तू इतका दीन दुबळा का झालास. अशाने लोक तुझी निंदा करतील. तुझ्यावर चारी बाजूंनी शरवृष्टी बाणांचा हत्यारांचा मारा होताच मग तू युद्धास तयार होशील. रणात मेल्यास मोक्षात जाशील आणि जिंकल्यास पृथ्वीचे राज्य भोगशील. यासाठी स्वधर्माप्रमाणे कर्तव्याला स्मरून युद्ध कर. अर्जुन म्हणाला की देवा, हा तुझा बोध फार विपरीत उलटा आहे. कोळसा घासल्यास चंदन काय होईल, भात पेरल्यास गहू कसा पिकेल, काचमण्याचा हिरा कसा होईल, जारणी स्त्री पतिव्रता कशी ठरेल. द्रोणगुरूने मला विद्या शिकवली, त्याचाच मी वध कसा करू. पितामह भीष्मांनी माझ्याशी आयुष्यभर प्रेमाने वागले, त्यांच्याशी मी निर्दयी कसा होऊ. अशा श्रेष्ठ विभूतींचा वध करून जर राज्य भोगावायचे असेल तर मला त्या राज्याची मुळीच जरुरी नाही. कृष्ण म्हणाला, अर्जुना, तू क्षत्रिय वंशात जन्मून युद्ध न करशील तर स्वधर्म भ्रष्ट होशील. तू अज्ञानाने बरळत आहेस. मी कोण याचा विचार कर आणि मग कौरव हे आपणास स्वजन आहेत असे म्हण. सगळी पंचमहाभूते एक आहेत, तिथे कौरव आणि पांडव हा भेद कुठून आला. आत्मा हा अमर आहे. तो अग्नीने जळत नाही, पाण्याने बुडत नाही, वाऱ्याने उडत नाही. अशा अविनाशी आत्म्याला तू मारणार असे अहमपणाने बोलू नकोस. मी मारले तर मला पाप घडेल या संशयात तू पडू नकोस. मारता आणि मरता असा अभिमान बाळगू नकोस. पाण्यावर जसे बुडबुडे येतात तशी ही सृष्टीची घडामोड आहे. जिभेने रुची समजते, कानाने ऐकू येते. हे सर्व शरीराचे निरनिराळे भाग आहेत. हा सुखदुःखाचा ठेवा इंद्रियांद्वारे घडतो. यासाठी देहातीत झाल्यास सर्व उलगडा होईल. देहामुळे पापपुण्य होते आणि त्यामुळे स्वर्ग नरक आदी फळे मिळतात. देहामुळे 84 लक्ष योनींचा फेरा घडतो. यासाठी ज्ञानी लोक देहातीत होऊन ध्रुवाप्रमाणे अचळ होतात. याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला बुद्धियोग सांगितला. अर्जुन म्हणाला की श्रीकृष्णा, तुमचा उपदेश विपरीत वाटतो. एकदा स्वधर्माप्रमाणे युद्ध करावे असे तुम्ही सांगता, तर एकदा सर्वांशी समबुद्धी ठेवण्यास सांगता. एकही नीट सांगत नाहीत. श्रीकृष्ण म्हणाला की हे अर्जुना, ही सांख्ययोगातील बुद्धीची गोष्ट तुला सांगितली. तिचा अर्थ न समजून काहीतरी तू बोलतोस. माझ्यापासून दोनही मार्ग अनादिसिद्ध आहेत. एक संन्यासयोग आणि दुसरा कर्मयोग. या दोहोंच्या समाधानाने प्राप्ती एकच होते. संन्यास योगापेक्षा कर्मयोग सुलभ सोपा आहे. कर्मा वाचून मोक्षप्राप्ती होत नाही. कित्येक सुज्ञ लोक कर्म सोडून संन्यास घेतात, परंतु कर्म त्यांना सोडत नाही. कर्म कोणासच सोडत नाही. कर्म मोठे कठीण आहे. पार्थ अर्जुन म्हणाला की श्रीकृष्णा, सुज्ञ लोकही कर्मे दूर लोटतात, ते कशासाठी. श्रीहरी म्हणाले की पार्था, असे लोक सर्व त्याग करतात, परंतु मठ बांधून राहतात. ज्यांच्या मनात लोभ मोह आहे त्यांनी कार्य टाकले असे कसे म्हणावे. षड्रिपूंनी भरलेल्या शरीरात
शांती, क्षमा, विवेक वगैरेंचा प्रवेश कसा होईल? हरिहरास सुद्धा कामक्रोधांनी सोडले नाही. तेथे माणसांचा पाड काय? यास जिंकण्यास गुरुकृपाच पाहिजे. हाच योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता, तोच आज तुला सांगितला. अर्जुन म्हणाला की देवा, सूर्य फार पुरातन असून तू तर देवकीचा बाळ आहेस आणि तू सूर्यास कसा उपदेश केलास? श्रीकृष्ण म्हणाला की पार्था, अर्जुना, तू आणि मी अनादिसिद्ध आहोत. तू पूर्वीची आठवण विसरला आहेस, पण मी विसरलेलो नाही. सूर्याचा जन्म झाल्यापासूनच प्रत्येक युगात मी अवतार घेऊन दुष्टांचा वध करून भक्तपालन आणि धर्मरक्षण करतो. मी निराकार असून सृष्टी आकारास आणली आहे. हे जो जाणतो तोच खरा विवेकी होय. माझ्यासाठी योगी नाना तऱ्हेने श्रम करतात. कोणी प्राणायामी होतात, तर कोणी अपानी प्राण मिळवतात. अनेक प्रकारे माझ्यासाठी श्रम करतात, परंतु ज्ञानवन्हीपुढे सर्व साधने फुकट आहेत. ज्ञान प्राप्त होताच मीतूपणा साफ मावळून जातो. त्रिभुवनात ज्ञानासारखी दुसरी वस्तू नाही. हे ऐकून अर्जुन म्हणाला की तुमची उपदेश पद्धती उफराटी उलटी दिसते. एक निश्चय कोठे धरावा ते सांगा. स्वधर्म करा आणि बुद्धियोगही धरा असे तुम्ही सांगता. तुमच्या वचनावर आमचा विश्वास असून तुम्हीच मला गोंधळात टाकलेत. मग पुढे मी काय करावे? श्रीकृष्ण म्हणाला की अर्जुना, पार्था, दोन्ही मार्ग तुला सांगितले. सांख्ययोगापेक्षा कर्मयोगाच्या आचरणाने बराच लाभ होतो. संन्यास मार्ग आचरताना कठीण विघ्न येतात, म्हणून राजर्षींनी कर्ममार्गच आचरण केला. संन्यास बळाने पोहण्यापेक्षा कर्म नौकेतून जाणे मला सुखकर वाटते. माझे कर्म आणि मी करता असा मनात अभिमान मात्र बाळगू नये. सकाम कर्म करणारे दोषी ठरतात आणि निष्काम म्हणजे कामनाविरहित, अपेक्षाविरहित कर्म करणारे मोक्षास प्राप्त होतात. संसारात राहून मोक्ष मिळवणे फार कठीण आहे. सर्व भेदबुद्धी सोडून जे जनी जनार्दन पाहतात ते ज्ञानी आणि धन्य होत. अर्जुना, एकांतात जाऊन आसन पीठिका मांडून बसावे. आहार निद्रा खंडून आशा आणि लोभ यांचा त्याग करावा. मन निश्चल करून आसनावर बसावे. वज्रासन साधून टाच गुदात बसवावी. अपान मार्ग कोंडून प्राणही त्याच द्वाराने सुषुम्नेच्या घरी आणावा. पहिला मूळबंध द्यावा, दुसरा वडवानर, तिसरा जालंधर बंध आणि चौथी भूचरी मुद्रा साधावी. अध ऊर्ध्व मात्रा एक होताच कुंडलिनी उठून मंदावरून मुख पसरून मन पवनास ग्रासते आणि कफ, वात, पित्त यांचे शोषण करून मास शोणितासह सहस्त्रदळात षडचक्रे भेदून ब्रह्मसागरात मिळते. मग 17वीचे अमृतप्राशन तृप्त होताच वमन करावे. तो रस अंगात भरताच काया खेचरी होते. नंतर पद पिंडास ग्रासून पंचकोशास ठाव उरत नाही आणि अक्षय समाधी लागून बुद्धी आनंदात डोलते. असा हा योग सिद्धीस गेल्यास सर्व सुखांचा लाभ होतो. अर्जुन म्हणाला की हे देवा, तुम्ही आम्हाला योगसिद्धी सांगितलीत, परंतु हा विधी आम्हाला साध्य होणार नाही. हा योग ज्याला साधेल तो तुमच्यासारखा थोर होईल, यात आमची मती चालणार नाही. हे आम्हाला जमणार नाही. यापेक्षा दुसरा एखादा सोपा मार्ग सांगावा. आमचे मन चंचल असल्यामुळे हा योग आम्हाला साध्य होणार नाही. त्याने देव, राक्षस, मुनी यांनाही फसवले आहे. मन स्वाधीन ठेवणे फार कठीण आहे, म्हणून हा योग घडणार नाही. यासाठी ज्याने आमचे कल्याण होईल असा एखादा मार्ग सांगितल्यास तो मी नक्की करेन. श्रीकृष्ण म्हणाला की हे अर्जुना, तू म्हणतोस हे ते खरे आहे. मन तसेच जोरावर आहे, परंतु योगबळाच्या समोर टिकण्यास त्या मनाचे सामर्थ्य नाही. जर तुझे मन एकाग्र होत नसेल तर सदैव माझेच ध्यान कर. होत नसेल तर आत्मा समसमान पहा. हे ऐकून अर्जुन म्हणाला की हे देवा, आता मला एक शंका आली आहे. तीही की जो योग साधण्याच्या मार्गाला लागला आणि सिद्धी न होता जर मरण पावला तर त्याची गती काय होते? कृष्ण म्हणाला की हे पार्था अर्जुना, ज्याचे साधन सिद्धीस गेलेले नाही तो देवलोकी दिव्य भोग भोगतो. त्याने उदास स्थिती भोगल्यावर ब्रह्मपदीची इच्छा होताच तो पुण्यवान लोकांच्या कुळात पुन्हा जन्म घेतो. त्याला लहानपणीच योगाभ्यासाचे ध्यान लागून सर्व साधनात मती प्रवेश करते. सर्व इंद्रिये अनुकूल होतात. त्यांच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पडून सर्व शास्त्रे त्याला तोंडपाठ येतात. त्याच्या हृदयात दया, क्षमा, शांती निवास करतात. त्याला जीवपणाची दशा उरत नसून दाही दिशांना ब्रह्म दिसते. परब्रह्म चिदाकाशी तो स्वयं होतो, म्हणजे चित्ताच्या अवकाशात. अशा योग्याला योगभ्रष्ट असे म्हणतात. तो वेदशास्त्रांचे मूळ पीठ आणि केवळ ब्रह्मज्ञानाचा मुकुट अशा श्रेष्ठ योग्यतेचा दिसतो. या प्रकारे श्रीकृष्णाने पार्थाला
6 प्रसंग सांगितले. अध्याय 36वा श्री सिद्धांतबोध कथासार मराठी ग्रंथ इथे संपूर्ण झाला. पाहूया पुढील भागात सिद्धांतबोध या ग्रंथाचा 37वा अध्याय. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. यासारखेच इतरही ग्रंथ मराठीमध्ये पाहण्यासाठी गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये अनेक व्हिडिओज त्यांच्या प्लेलिस्ट ग्रंथांच्या आरत्यांच्या दिलेल्या आहेत. धन्यवाद. हरिओम.